काही नेते वक्तव्य करतात आणि इतर नेत्यांना त्याची उत्तर द्यावी लागतात। पुढे जाऊया। राम मंदिरावरून राजकारण काही थांबायचं नावच घेत नाहीये। लोकसभा निवडणुकीत राम मंदिरावरून राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण आत्तापासूनच त्याची सुरुवातही झालेली दिसते। शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपले रामराया आले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं। खरं तर राम मंदिर उद्घाटनावरून बरंच राजकारण सुद्धा झालं। आता राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकांचे वेध लागलेत। सत्ताधारी आणि विरोधकांनी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्यामुळे आता राजकीय दावे प्रतिदाव्यांचा सिलसिला सुरू झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राम मंदिरावरून भाजपवर खोचक टीका केली। लक्षात घ्या, तुम्ही केलेल्या कामावर मागा। रामाच्या नावावर भीक किंवा देवाच्या नावावर भीक हे भिकारी सुद्धा मागतात। कामाच्या नावावर मतं मागा आणि तुम्ही दाखवा तुमची कर्तव्य आहे। राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आता भाजप आमदार खासदार आपापल्या मतदारसंघातील 5-5 हजार नागरिकांना अयोध्येची वारी घडवणार आहेत। महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात स्पेशल रेल्वे अयोध्येकरता सोडण्यात येत आहेत। त्यासाठी भाजपकडून नियोजन सुरू करण्यात आलंय। त्यामुळे आगामी काळात राम मंदिर हा राजकारणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर एवढं जर पोटात संजय राऊतच्या दुःखत असेल, संजय राऊतला राम आवडत नसेल, तर त्यांनी मतं मागावं ना। अल्लाचं नाव घेऊन मतं मागावं, येशूचं नाव घेऊन मतं मागावं आणि पाहावं त्याला काय प्रतिसाद मिळतो। ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपनं अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा मुहूर्त साधल्याची टीका विरोधकांनी केली। तसंच राम मंदिर उद्घाटन निमंत्रणावरून सुद्धा मानापमान नाट्य रंगलं होतं। भाजपचा राजकीय इव्हेंट असल्याचं सांगत काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी राम मंदिर उद्घाटनाकडे पाठ फिरवली, तर भाजपनं विरोधकांवर राम मंदिर विरोधी असल्याची टीका केली। आगामी काळ हा लोकसभा निवडणुकांचा आहे, त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचारात राम मंदिराचा मुद्दा गाजण्याची शक्यता असून त्याची सुरुवात आत्तापासूनच झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।